नमस्कार मंडळी, तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण घरचे मोठे मोठे वांगी तोडून वांग्याचं भरीत बनवू। चला तर छान मोठे मोठे वांगे आपण तोडून घेऊ आणि जे खराब झाले ते बाहेर काढून घेणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल, तर माझ्या रानात काय काय भाजीचं मिळालं त्याचं व्हिडिओ बघितलंच असेल। तर मी हे वांगे तोडून घेतले होते, तर आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवते आणि ते माझ्या पद्धतीने चला तर मग दाखवते। तर सगळ्यात अगोदर हे वांगे काढले आणि सगळे तोडून घेतले आहे मी ना, आणि कांद्याची चोप पण तोडली आहे, तर ती नाही दाखवली आहे। तर इथे वांगी मिरची आणि टमाटर भाजून घेतली आहे। मिरची थोडी कमी घेतली आहे कारण की मिरची खूप महाग झाली आहे, त्याच्यामुळे मी मिरची थोडीच घेतली आणि तिखट टाकणार आहे। तर तुम्हाला जर मिरच्याचेच करायचे असेल तर तुम्ही मिरची टाकू शकता, तर मिरची नसेल पाहिजे तर तुम्ही तिखट टाकू शकता। तर छान मी अशी भाजून छान फोल काढून घेतली आहे आणि नंतर कापून टाकली आहे। नंतर सगळ्यात अगोदर तेल टाकलं, नंतर मोहरी, जिरं आणि धणे आणि लसूण अद्रक पेस्ट टाकली आहे। नंतर घरचंच कांद्याची चोप तोडली आणि छान कडक छान फोडणी देऊन राहिली आहे। तर बघू शकता एकदम सोपी पद्धत। आणि ही मिरच्या 4-5 मिनिटं भाजले होते आणि छान भाजून छान बारीक बारीक कापले पण होते, तर खूप छान वाटते। जर तुम्ही मिरचीची करा एकदम उत्तम, पण आता कसं सध्या मिरची खूप महाग झाली आहे, त्याच्यामुळे मी जास्त मिरची आणली नव्हती, त्याच्यामुळे मी कमीच टाकली। तर इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडे टमाटर पण भाजून छान वरचं कवर काढलं आहे आणि छान बारीक कापलं आहे। तर बघू शकता किती मस्त आपली रेसिपी दिसून राहिली आहे। तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा जर मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। तर मी जास्त काही टाकलं नाही आहे, फक्त गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडं अथर्व मसाला टाकला आहे। 1 चम्मच तिखट टाकला आहे, अर्धा चम्मच हळद टाकली आणि मीठ टाकली आहे। तर तुम्हाला जर तिखट कमी टाकायचं असेल तर कमी टाकू शकता। आणि नंतर मी हे वांगे छान धुवून बारीक कापून घेतलेले आहे। जर तुम्हाला पुन्हा छान बारीक बारीक कापायचं असेल किंवा छान असं बारीक बारीक करायचं असेल तर तुम्ही जो आपली दालघोटणी असते ना त्याच्याने बारीक करू शकता। तर बघा मला असेच पीसेस खूप आवडतात, कारण की अशी फोडणी टाकली ना सहज ते शिजून जातात टमाटरच्या पाण्यामध्ये। तर मी छान अशी फोडणी टाकली, आत्ताच काही पाणी टाकत नाही, फक्त ताटीवर पाणी टाकून ठेवलेली आहे आणि ते गरम झाल्यावर थोडं बहुत पाणी टाकणार आहे, अर्धं पाणी टाकणार आहे, कारण की टमाटरचंच पाणी खूप सुटावते। तर बघू शकता पाणी खूप सुटावलेलं आहे, तरी मी थोडं पाणी टाकून छान शिजू देणार आहे, कारण की जे छोटे छोटे पीसेस दिसत आहेत ना ते एकदम बारीक होणार, तर मी ते थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तर बघू शकता छान आपली भरीत शिजलेलं आहे। तर किती छान असे बिया दिसून राहिले बघू शकता। मोठे वांगे आणि पिवळा वांगा होता ना, त्याच्यामुळे त्याचे बिया एकदम छान टणक झाले होते। तर आम्हाला असंच बियाची भरीत खूप आवडते। तर कोणाकोणाला बियाचं आवडत नाही, पण आम्हाला खूप आवडते। तर याच्यानंतर मी छान कोथिंबीर टाकून माझी भाजी तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे भाजी पाहून सगळ्याला तोंडाला पाणी सुटलेलं आहे। चला तर इथे आता माझी भाजी तयार झाली आहे। तर इथे डब्याची पण मला पूर्ण तयारी करायची आहे। तर सगळ्यात अगोदर मी माझ्या मुलीला नाश्त्याचं देऊन राहिली आहे। तर बघा किती भाजी मस्त दिसत आहे। तर आमच्या घरी वांग्याचं भरीत सगळ्यांनाच आवडतं, एकदम सोपी पद्धत। असं नाही की मला दुसरे मसाले पाहिजे, काही नाही, कोणते पण मसाले तुम्ही वापरू शकता, पण सगळ्यात जास्त तुम्ही लसणाची जर पेस्ट टाकली ना खूपच छान। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद।